नमस्कार मित्रमैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी इन्स्पायर्ड या यूट्यूब चॅनलमध्ये. तर बघा, लाडकी बहीण योजनेमध्ये परत नवा जी आर आलेला आहे. आता अर्ज करण्यासाठी तुम्हाला नवीन पोर्टल सुद्धा ओपन करून दिलेलं आहे. कारण जे नारी शक्ती दूत ॲप आहे ते तुमचा फॉर्म भरायला खूप प्रॉब्लेम येत होते. त्यामुळे नवीन जी आरमध्ये तुम्हाला एक नवीन पोर्टल ओपन करून दिलेलं आहे, ज्यामध्ये तुम्हाला आता फॉर्म भरायला सोयीस्कर जाणार आहे. तर ही संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तत्पूर्वी जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचणार आहेत. तर बघा, इथं तुम्ही बघू शकता नवीन जी आर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी विविध समित्या गठीत करण्याबाबत. तर आता याच्यामध्ये बघा, हा जी आर बघा 15 जुलै 2024चाच आहे आणि याचा संदर्भ बघा महिला व बाल विकास विभाग. नंतर प्रस्तावनेमध्ये बघा, राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्यांच्या आरोग्य आणि पोषणात सुधारणा करण्यासाठी आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्य मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राबवण्याचा शासन निर्णय 28/6/2024 अन्वये मान्यता देण्यात आली होती. तर बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीच्या अनुषंगाने शासन निर्णय दिनांक 11/7/2024 अन्वये विविध समित्या गठीत करण्यात आल्या होत्या. सदर योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीच्या अनुषंगाने सदर शासन निर्णय अधिक्रमित करून सुधारित विविध सचिव स्तरीय समित्या गठीत करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन आहे. तर आता याच्यामध्ये बघा, शासन निर्णय काय घेतलेला आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीच्या अनुषंगाने संदर्भ क्रमांक 2 येथील शासन निर्णय अधिक्रमित करून खालीलप्रमाणे सुधारित सचिव स्तरीय समिती गठीत करण्यात येत आहे. तर बघा मित्रांनो, माझी लाडकी बहीण योजना याच्यामध्ये काही समित्या गठीत करण्यात आलेल्या आहे. तर याच्यामध्ये बघा, लाभार्थी नोंदणी पोर्टल समिती, म्हणजे आता जे पोर्टल ओपन होणार आहे त्याच्यामध्ये समिती गठीत करण्यात आलेली आहे. त्याच्यामध्ये बघा, अप्पर मुख्य सचिव, अध्यक्ष मंत्रालय मुंबई, प्रधान सचिव माहिती व तंत्रज्ञान विभाग मंत्रालय मुंबई, सदस्य, अशा प्रकारे इथं 3 पदनाम घेतलेले आहेत. त्यानंतर बघा, या समितीची कार्यक्षमता काय, म्हणजे आता यांचे कार्य काय आहे. तर आता बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेच्या अपेक्षित लाभार्थ्यांची संख्या विचारात घेऊन कालबद्ध पद्धतीने त्यांच्या नोंदणीसाठी योजनेचे पोर्टल तयार करणे, सदर पोर्टलवर गो लाईव्ह करणे आणि योजनेच्या पोर्टल वापरासंदर्भात भविष्यात येणारी अडीअडचणी निराकरण करणे हे या समितीचे कार्य आहे. त्यानंतर बघा, लाभार्थी निश्चित समिती. आता दुसरी समिती आहे लाभार्थी निश्चित समिती. याच्यामध्ये 4 पदनाम आहेत आणि याची एक कार्यक्षमता बघा, म्हणजे यांची कार्य बघा काय आहे. तर केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांच्या लाभार्थ्यांची, जसं का PM किसान योजना, नंतर पोषण, मनरेगा, PM, नंतर इथं बघा PMMVY, म्हणजे अन्य तत्सम योजना, बाकीच्या जे गव्हर्नमेंट तुमच्या योजना आहेत त्याच्यामध्ये. आणि तसेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये नोंदणी करण्यासाठी गाव पातळीवर युनिक लिस्ट उपलब्ध करून देणे हे या समितीचे काम आहे. नंतर ज्या महिला राज्य शासनाच्या कोणत्याच योजनेचा लाभार्थी नाहीत त्यांची नव्याने स्वतंत्रपणे नोंदणी झाल्यानंतर त्यांच्या याद्या तयार करण्यासाठी पद्धत ठरविणे हे या समितीचे कार्य आहे. नंतर बघा, उपरोक्त प्रमाणे दोन्ही प्रकारे तयार होणाऱ्या यंत्रातील पात्र लाभार्थ्यांना लाभ देण्याकरिता पद्धतीची निश्चिती करणे. तर नंतरची समिती आहे लाभ अदायगी प्रणाली समिती. या समितीचे कार्य आहे, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत उपरोक्त प्रमाणे पात्र महिलेच्या तिचे आधार लिंक केलेल्या स्वतःच्या सक्षम बँक खात्यात थेट हस्तांतरण करणे. नंतर हस्तांतरण पद्धतीने सदर योजनेचा लाभ जलद गतीने देण्यासाठी कार्यप्रणाली निश्चित करणे हे या योजनेचे काम आहे. नंतर बघा, आवश्यक त्या ठिकाणी संबंधित बँक, पोस्ट पेमेंट बँक यादी यंत्रणांशी समन्वय साधून लाभ अदायगीपणे सुसूत्रता व गती आणणे. नंतर या संदर्भात भविष्यात येणाऱ्या अडचणींचे निराकरण करणे. उपरोक्त प्रमाणे गठीत तिन्ही. आता याच्यामध्ये बघा, माझी लाडकी बहीण योजना याच्यामध्ये 3 समिती गठीत केलेल्या आहेत आणि त्याची सर्व म्हणजे त्यांची कार्यक्षमता सुद्धा दिलेली आहे याच्यामध्ये. तर उपरोक्त प्रमाणे गठीत तिन्ही समित्या मुख्य सचिव यांना दैनंदिन अहवाल माहिती सादर करतील. तर अशा प्रकारे याच्यावरती बघा, सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov. या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून यांचा सांकेतांक क्रमांक असं बघा. याच्यामध्ये अशा प्रकारे हा GR आलेला आहे, ज्या GR मध्ये 3 समित्या गठीत करण्यात आलेल्या आहे. जे तुमच्या आपल्या ज्या महिलांच्या योजना आहेत किंवा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना याच्यामध्ये कार्य करण्यासाठी त्यांना शासनाने 3 समित्या गठीत केलेल्या आहेत. तर त्यांची कार्यपद्धती सुद्धा इथे दिलेली आहे आणि तुमचे फॉर्म भरायला सुलभ जावं, म्हणजे काय प्रॉब्लेम न यावं यासाठी शासनाने नवीन पोर्टल सुद्धा ओपन केलेलं आहे. ते सुद्धा लवकरच येणार आहे, म्हणजे त्याच्यावरती तुम्ही फॉर्म भरल्यानंतर लगेच तुमचा तिथं सबमिट होणार आहे. त्याच्यामध्ये कुठलीही अडचण तुम्हाला येणार नाही.
तर अशा प्रकारे माझी लाडकी बहीण योजनेमध्ये परत हा जी-आर आलेला आहे आणि अर्ज करण्यासाठी सुद्धा नवीन पोर्टल ओपन होणार आहे. ते संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघितलेली आहे.